नमस्कार मंडळी, मी प्रिया हजर आहे तुमच्या समोर आणखी एक तुमच्या कामाची ट्रिक घेऊन। तर मी काही जे ॲल्युमिनियमचे डब्याचा व्हिडिओ बनवला होता त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। त्याचबरोबर मला कमेंट आल्या होत्या की ताई स्टीलचे डब्बे सुद्धा खूप खराब झाले, त्याला शाईन नाही, अशा पद्धतीचे डाग पडलेले डब्बे कसे घासायचे, तेही एकदम घरातल्या साहित्यात केमिकल विरहित। तर तो व्हिडिओ आमच्यासाठी घेऊन ये। तर तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्टवरती आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आता फक्त 2 वस्तू आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये। पहिली वस्तू आहे इनो। हा एक इनोचं पॅकेट मी घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे इनो नसेल तर तो जो खायचा सोडा जो आपण जेवणात वापरतो ना, तो सुद्धा तुम्ही 1 चमचा या ठिकाणी घेऊ शकता। आता दुसरी वस्तू जी आपण वापरणार आहोत ती आहे सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू सत्व। ते आपल्याला अर्धा चमचा या ठिकाणी घ्यायचं आहे। आणि जर तुमच्याकडे लिंबू सत्व ही नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। तर आता याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचे आहे। बघू शकता हे किती छान ॲक्टिव्ह झालेलं आहे, याला छान असा फेस आलेला आहे। आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपल्याला हे पाणी जे काय आपण बनवलेलं आहे जे मिश्रण, ते स्टीलचा डबा आधी ओला करून घ्यायचा जो पण आपल्याला धुवायचा आहे। आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने एखाद्या स्पंजच्या किंवा घासीच्या सहाय्याने किंवा हाताच्या सुद्धा सहाय्याने तुम्ही हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते मिश्रण तुम्ही ह्याच्यावरती लावू शकता। अजिबात बाहेरचं केमिकल ॲसिड वगैरे काही सुद्धा आपण वापरणार नाही। बघू शकता डब्बा हा किती घाण आहे, सोबतच त्याच्यावरती स्टिकरचे सुद्धा डाग आहेत ते सुद्धा निघालेले नाहीयेत। तर आपण ते सुद्धा काढणार आहोत। ह्या मिश्रणाने संपूर्ण डाग, संपूर्ण चिकटपणा निघेल, वरून तुमच्या डब्यांना शाईन सुद्धा येईल। आता मिश्रण लावून आपल्याला 5 मिनिटं थांबायचं आहे। 5 मिनिटाच्या नंतर छान असं त्याची रिॲक्शन होते आणि ही संपूर्ण घाण आपोआपच निघून जायला मदत होते। छान असं फुगून येते ती घाणवरती। आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीची सॉफ्ट घासणी आहे, तारेचीच आहे पण सॉफ्ट मधली आहे। तुम्हाला जर तारेची घासणी नसेल घ्यायची तर तुम्ही जे सॉफ्ट स्क्रबर मिळतं ना स्पंज, त्याने सुद्धा घासू शकता, त्याने सुद्धा एकदम छान असे हे डब्बे निघतात। तर ही नवीन मधलीच आहे, एकदम सॉफ्टवाली आहे। त्याच्यानंतर मी आता त्या घासणीने अशा पद्धतीने झाकण तुम्हाला घासून दाखवलं किती घाण होतं आणि संपूर्ण घाण ही लगेचच निघाली आहे। बघू शकता या ठिकाणी मी जास्त डब्बे घासण्यासाठी जोर सुद्धा लावलेला नाही आहे, वरवरच हलक्या हाताने आपल्याला हे डब्बे घासून घ्यायचे आहेत। तर बघू शकता हे स्टिकर, जे काही स्टिकरचे डाग आहे ते सुद्धा लगेचच निघून जातात। ते स्टिकरचे डाग काढण्यासाठी फक्त तुम्हाला थोडंसं जोरात घासावं लागेल, ते सुद्धा डाग लगेच निघून जातात। अजिबात कुठलाच डाग पडल्यासारखं दिसत नाही त्याचा सुद्धा। तर अशा पद्धतीने मी आतून आणि बाहेरून दोन्ही सुद्धा साईडने डब्बे छान असे घासून घेतलेले आहेत। जर तुम्हाला वाटतंय आपण त्याला सायट्रिक ॲसिड वापरले, सोडा वापरलाय, त्याच्यानंतर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही भांड्याच्या साबणाने किंवा जे भांड्याचं लिक्विड येतं त्याने सुद्धा वरून एकदा घासू शकता। म्हणजे वास वगैरे, वास तर येतच नाही त्याचा, पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला डब्बा घासून झालेला आहे। आता मी पाणी घालून घेते, नॉर्मल पाणी आहे। तर बघू शकता 2च मिनिटामध्ये आपला डब्बा हा किती चकचक एकदम स्वच्छ चमकत आहे। तुम्ही बघू शकता जे काही स्टिकरचे डाग होते ते डाग सुद्धा निघून गेलेले। झाकण किती घाण हा डब्बा झालेला होता, एकदम चिकट डाग होते। तर बघू शकता संपूर्ण डाग निघून गेलेले आहे आणि चमक म्हणाल तर अगदीच आपला डब्बा हा चमकत आहे एकदम नव्यासारखा। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून बघा। अगोदर बघू शकता डब्बा हा किती घाण होता, एकदम चिकट चिवट डाग होते, चिकटलेली घाण होती, स्टिकर चिकटलेले होते। आता ही संपूर्ण घाण आपण 2च वस्तूमध्ये काढलेली आहे आणि त्याच्यानंतर आपला डब्बा एकदम चकचक झालेला आहे। तुमच्यापर्यंत जर माझी मेहनत पोचली असेल, हा व्हिडिओ पोचला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल। आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ह्या अगोदर सुद्धा तुमच्यासाठी खूप छान छान टिप मी दिलेल्या आहेत, ते व्हिडिओ सुद्धा बघत राहा। आणि इथून पुढे कुठला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा नक्की कमेंट करा। आता डब्बा धुवून झाल्याच्या नंतर तुम्ही त्याला छान असा उन्हामध्ये सुकवून घ्या, किंवा ऊन नसेल तसाच फॅनच्या हवेखाली ठेवला तरी सुद्धा चालेल। पण सुकल्याच्या नंतर पुन्हा एकदा कॉटनच्या सुक्या कपड्याने डब्बा एकदा पुसून घ्या, म्हणजे खारं पाणी जर असेल तर त्या खाऱ्या पाण्याचे डाग त्या डब्याला राहत नाही। आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका।